विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे इथं झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची पोलीस विभागानं दखल घेऊन बुलढाण्यात विशेष मोहीम राबवली। यात पोलीस विभागानं ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध 521 कारवाया करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला। पुणे शहरात घडलेल्या पोर्शे गाडी अपघात प्रकरणानं केवळ राज्यच नव्हे तर देश हादरला आहे। अशा घटना बुलढाणा जिल्ह्यात होऊ नये याकरता जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। या मोहिमेत विना कागदपत्र वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट, ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट, विना हेल्मेट वाहन चालवणे, अल्पवयीन मुलं वाहन चालवणे अशा प्रकारे मोटर वाहन कायद्यानुसार विविध केसेस करण्यात आल्या आणि हजारोंचा दंड वसूल करण्यात आला। तर बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मोहीम अशीच पुढे सुरू राहणार असल्याचं पोलीस विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे। सर्व वाहनधारकांनी शिस्तीचं पालन करावं, 16 वर्षाखालील पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये, अल्पवयीन मुलं नियम मोडून वाहन चालवताना आढळून आल्यास मुलांसह पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांतर्फे देण्यात आला आहे। 5 दिवसाच्या विशेष मोहिमेअंतर्गत 521 कारवाई करण्यात आलेल्या आहे। यापुढे पण ह्या कारवाई निरंतर चालू राहील। माझे आणि आमचे प्रभारी अधीक्षक साहेबांचे जनतेस हेच आव्हान राहील की अल्पवयीन मुलाला तुम्ही गाड्या देऊ नये। त्यांना जर तुम्ही गाड्या देत असाल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। त्यामुळे पालकांनी थोडं सतर्क राहावं, अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नये, आपले पाल्य कुठे जातात यावर लक्ष ठेवावं। तसेच इतर सुद्धा कारवाया आमच्या सुरूच राहणार आहेत।